आता बायांना ज्यांना कळलं का लपडं केल्यानंतर काय होत नाही, हे असं केल्यानंतर काय होत नाही, बाया सर्रास लपडे करत्या, माणसाच्या मागं लागत्या. पण ज्यावेळेस माणूस एखाद्याच्या बाईकडे नुसतं पाहायला बी माणूस लपडे करू शकत नाही, कारण कायद्याचा धाक आहे. लोक लग्न करायला घाबरायला लागले. जे आमच्याकडे 4 वेळेस आला ते बिगर लग्न तहच राहून जाईल. आता जे पत्नी पीडित आहे यांचे काय झालेलं आहे, दुसरे करायची इच्छाच मला स्वप्न पण नाही पडू शकत, एवढा त्रास भयानक असतो. जे छोटे मोठे लोक आहे, आता हे भांगशी मातागड आमच्यापासून लई लांब नाही, याच्यात कितीतरी जीव दिले. दौलताबादच्या पोलीस स्टेशनची आपण जर नोंद बघितली, यमोळच्या पोलीस स्टेशनची नोंद बघितली तर बायकाच्या त्रासाला कंटाळून लोकांनी तिथे जीवन आत्महत्या केलेलं आहे. त्या धरतीवरती या दुनियातली या जगातली सगळ्यात निर्दयिष्ट जात असेल तर बाई. भावना नाही, माणसाला भावना आहे, प्रेम आहे, माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो, पण बाईला भावना राहिल्या नाही, प्रेम राहिलं नाही. फक्त त्यांचं प्रॉपर्टी पैशावर प्रेम राहिलेलं आहे आणि बाकी त्यांना संसारासंग काय घेणं. बायाला ते आता बाया मोकळ्या झाल्या. आता पत्नी 11,000 पत्नी पिढी त्यांच्या बाया तर मोकळ्याचे ना, ते काही नाही, ते फक्त लपडे करायमध्ये. आता बाकी दुसरं लग्न करते नाही, दुसरं लग्न केलं तर ते बाहेर अडकतील. आडू लागलो आहे. 2018 पासून घटस्फोटाचं प्रमाण बिलकुल घटलेलं आहे. पहिल्या बाया काय करत होत्या, नाही नाही येऊ लागलं, कमी जादा करून सलटून टाकत होते आणि घटस्फोट घेऊन मोकळ होत होते. पण आता 2018ला अडल्ट्रीचा जो सेक्शन होता 497 IPC मधला, तर तो 497 हा सुप्रीम कोर्टाने काढून टाकला. काय सांगितलं, ते त्याचा वैयक्तिक अधिकार आहे बाईचा आणि माणसाचा. आता बाईने जर काही केलं तर त्या टायमाला तरी माणसावरच होत होतं कारवाई, पण तो अडल्ट्रीचा सेक्शन असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात बऱ्यापैकी धाक होता. आता बायांना ज्यांना कळलं का लपडं केल्यानंतर काय होत नाही, हे असं केल्यानंतर काय होत नाही, बाया सर्रास लपडे करत्या, माणसाच्या मागं लागत्या. पण ज्यावेळेस माणूस एखाद्याच्या बाईकडे नुसतं पाहायला बी माणूस लपडे करू शकत नाही, कारण कायद्याचा धाक आहे आणि केला नुसतं पाहायला बी त्याच्यावर कारवाई होते. बाई जरी एखाद्याच्या माणसाला बाईने छेडलं किंवा एखादा, आता अशा प्रकार होते का बाई माणसावर बलात्कार करायचे प्रमाण वाढलेलं आहे, बायाचे टॉर्चर करायचे प्रमाण वाढलेलं आहे. बरेचसे स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाले लोक असे आहे का त्यांच्याकडे माणसं भेटत नाही म्हणून त्यांनी बाया कामावर ठेवल्या आणि आज त्यांचा जीव द्यायची वेळ आलेली आहे. ही सत्यता आहे आणि फॅक्ट जोपर्यंत समाजापुढे येणार नाही, कारण ते ज्यांच्यावर बित्तीन त्यांचे उद्योग सोडून पळू लागले, त्या बाया त्या कंपन्यात बसू लागल्या. हे फक्त जनरल इनइक्वॅलिटी म्हणून आहे. जर त्याला पण माणसाला न्याय मागायचा अधिकार असता ही परिस्थिती आली नसती. आणि अजून थोड्या दिवस असं राहिलं तर मला तर वाटतं आपण आता सध्या बेटी बचाव करतो ना, नक्कीच बेटा बचाव अभियान राबवण्याची वेळ लांब आलेली नाही आणि येईलच. सगळ्यात जास्त सोशल मीडिया आणि मोबाईल म्हणजे संसाराचा मोठा व्हायरस आहे. मोबाईलमुळे एवढे संसार तुटू लागलेले आहे, तर छोटे त्यात आणि आणखी दुसऱ्या साईडला जर आपण बरेच लोक मला म्हणते का नाही मग माणसं दोष नाही का, माणसं लपडे करत नाही का. माणसाला बाया आळ घालू लागल्या, माणसाला त्याच्यात गुरफटवू लागल्या. एखाद्या बाईला जर एखादा माणूस आवडला, त्याने जर नाही म्हणलं त्याच्यावर 354 376 काय दोन्ही वर्षे कलमा टाकून देतील. याला नाही म्हणायची हिंमतच होत नाही ना. बळजबरी करण्याच्या आणि माणसाला त्यात अडकवण्याच्या प्रकार आता जास्त सुरू झालेले आहे. आणि माणसाला जर एखादी बाई आवडेल तर माणूस नाही करू शकत, आणि काही वाटलं तर तो काहीच नाही करू शकत. पण बाईला जर माणूस आवडला की ते लपडे झाले, आणि हे लपडे त्याच्यातले प्रकार त्याचे पर्सेंटेज जास्त झालेले. एकदम कारण नसताना किंवा त्याची इच्छा नसताना सुद्धा बाया त्या माणसाला अडकू लागल्या. ही परिस्थिती आहे. बरं, आता काय मागणी आमची पहिली मागणी तर अशी आहे की जेंडर न्यूट्रल कायदे झाले पाहिजे. त्या ठिकाणी ही बाई हे का माणूस हे नाही बघितलं गेलं पाहिजे. तो माणूस गेला किंवा बाई गेली, त्याला सांगितलेलं त्याच्यावर त्याच्यावरती त्यानं दिलेल्या तक्रार कारवाई झाली पाहिजे. आणि कौटुंबिक वादासाठी कमीत कमी प्रत्येक पोलीस स्टेशन लाय डिटेक्टर बसवायला गेले पाहिजे. आपण आधुनिकीकडे सगळीकडे चाललेलं आहे. लाय डिटेक्टरमध्ये कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं हे बाहेरच्या देशामध्ये ऑलरेडी ते मशीन अस्तित्वात आहे. ते जर कौटुंबिक वादासाठी लावलं तर आपली आत्ताची विवाह पद्धत धोक्यात आलेली आहे. लोक लग्न करायला घाबरायला लागले. जे आमच्याकडे 4 वेळेस आला ते बिगर लग्न तहच राहून जाईल. आता जे पत्नी पीडित आहे यांचे काय झालेलं आहे, दुसरे करायची इच्छाच मला स्वप्न पण नाही पडू शकत, एवढा त्रास भयानक असतो. मग हे जर जेंडर न्यूट्रल लॉज झाले तर ही वेळ येणार नाही. आणि जेंडर न्यूट्रल नाहीच करू शकत असले तर मग जे महिलांना कायदे ते पुरुषांना दिले पाहिजे. तर प्रत्येक पोलीस स्टेशनला लाय डिटेक्टर बसवायला गेलं पाहिजे. प्रत्येक तालुका स्तरावर पुरुष दक्षता समिती नेमणूक झाली पाहिजे. पुरुष तक्रार निवारण केंद्राची पण स्थापना झाली पाहिजे. पुरुष हेल्पलाईन आली पाहिजे आणि महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे, अशी आमच्या प्रमुख मागण्या आहे. पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे मागणी बऱ्याच दिवसापासून आहे. कुठपर्यंत आली काय आमची फक्त आता सगळ्या कागदावरच ती मागणी. आम्ही बऱ्याच वर्षापासून मागणी केली, त्यासाठी खूप आंदोलन केले. मागत आम्ही गाढवा पुढं पारायण पण केलं होतं. आपल्या विभागीय आयुक्तांनी आझाद मैदानावर ते गाढवा लोक ह्या सरकार ऐका ना. आता काय युनिक म्हणजे आम्हाला त्याच्याशिवाय पर्यायच राहणार, कारण युनिक नाही केलं तर लोक असे आहे. आता आमचे आंदोलन असले की सगळे तोंड लपून पळून जाते. लोकांना असं वाटतं पुढं दिसलो नाही पाहिजे आपण, लोक राहत नाही. आणि युनिकनेस याच्यामध्ये त्रास एवढा आहे
का सरकार ऐकूच नाही लागलं? आपण होतं का सांगून काय गाडवा पुढं काय पारण वाचून गाडवा पुढं सांगितली कथा असं होतं आहे. सरकारला आम्ही सांगू लागलो अरे बा आमच्यावर अन्याय होतो आमच्यावर अन्याय होतो, हे ऐकलंच नाही. म्हणून आम्ही गाडवा पुढं इथं पहिला पारायण आम्ही केलं. 7 दिवस आम्ही जे सरकारला निवेदन दिले होते ते आम्ही गाढवाला वाचून दाखवत होतो. त्या टायमाला फडसाहेब होते उपायुक्त, ते आले म्हणे आम्ही काय आम्हाला तुम्ही काय गाढव समजले, आम्ही तुम्हाला नाही समजलं, आम्ही याला सांगू लागलो. तुम्ही जर गाढव असून तुमचा प्रश्न राहिला, तुम्ही समजून घ्या. आम्ही तुम्हाला समजा म्हणून आम्ही याला सांगू लागलो की बाबा हे आमच्यावर एवढा एवढा त्रास आहे. आम्ही पूर्ण निवेदन आम्ही गाढवाला वाचून दाखवले होते. हे झाल्याच्यानंतर आझाद मैदानावर सुद्धा आम्ही सरकारला निवेदन दिलंच नव्हतं. ते माझं आम्हाला निवेदन द्या तुमच्याकडे ऑलरेडी पडलेलं त्याच्यावर कारवाई करा. आम्ही ते गाढवाला विनंती करून तिथं पण 7 दिवस पारायण केलं होतं. पण सगळ्या गोष्टी अजून कागदावरच आहे, खाली आश्वासनावर आहे. ॲक्टिव्ह असा कुठलाही कायदा माणसासाठी अजून बनवला गेलेला नाही. जर आपण पाहिलं तर पहिले काही गुन्हे दाखल केले जात होते, खोट्या केसेस दाखल केल्या जात होते. पण आता जर आपण पाहिलं तर थेट नवऱ्याला मारून टाकण्याचे प्रकार सुरू झाले. सिया गोयल असेल, दुष्टती रस्तोगी असेल, रघुवंशी असेल, या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता? या सगळ्या प्रकरणाकडं माझं तर असं आहे का याला सगळ्यात कारणीभूत आहे कायदे. आणि काय होतं आहे, हे महिला कोणाच्या पाठीमागं लागत आहे, ज्याच्याकडे खूप जास्त प्रॉपर्टी आहे त्याच्या पाठी तो कसाही असो काय असो, त्याच्याकडे ते फक्त महिला ते माणसाचं प्रेम बघणार नाही, माणसाचे जीव बघणार नाही, काय नाही. त्याला फक्त त्या बाईला त्याची प्रॉपर्टी दिसन आणि जोपर्यंत त्याच्याकडून काहीतरी आउटपुट आहे तोपर्यंत थांबणं. आणि जे प्रॉपर्टीसाठी लग्न केले बाई फक्त त्याचा जीव कसा घ्यायचा याच्यावरच ते त्याच्यासाठी त्याच्याबरोबर राहते. आणि हायलाईट कोणते प्रकरण होते, ज्याच्याकडे पैसा आहे खूप मोठी प्रॉपर्टी ते प्रकरण हायलाईट होऊ राहिले. पण असे न हायलाईट होणारे एवढे प्रकरण आहे जे छोटे मोठे लोक आहे. आता हे भांगशी मातागड आमच्यापासून लई लांब नाही, याच्यात कितीतरी जीव दिले. दौलताबादच्या पोलीस स्टेशनची आपण जर नोंद बघितली, यमवाळच्या पोलीस स्टेशनची नोंद बघितली तर बायकाच्या त्रासाला कंटाळून लोकांनी तिथे जीवन आत्महत्या केलेलं आहे. त्या दिसत नाही, मोठ्या हायलाईट होत आहे. पण सगळ्यात जास्त आहे का ज्याच्याकडे थोडंफार प्रमाणात पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, त्याच्या पाठीमागं बायका लागू लागली. ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्या मागं नाही लागत. आणि ज्याच्याकडे खूपच जास्त आहे ना ते पण आहे, ते म्हणते काय 2 कोटी घेईन मग मोकळे. आणि बाया फक्त आजकाल असं आहे, माझ्या मते तर असं आहे, या धरतीवरती या दुनियातली या जगातली सगळ्यात निर्दयिष्ट जात असेल तर बाई. भावना नाही, माणसाला भावना आहे, प्रेम आहे, माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो. पण बाईला भावना राहिल्या नाही, प्रेम राहिलं नाही, फक्त त्यांचं प्रॉपर्टी आणि पैशावर प्रेम राहिलेलं आहे. आणि बाकी त्यांना संसारासंग काही घेणं नाही. संसारात जर लक्ष देता तर माणूस पोराचं काय होईल, शिक्षण काय होईल, आपला संसार कसा होईल, आपलं काय होईल. पण बाईला त्याचं काहीच घेणं नाही आहे. आणि त्याचं टेन्शन माणसं घेऊन सांगणार कोणाला. म्हणून आम्ही या ठिकाणी कमीत कमी त्याच्या ज्या वेदना आहे त्या ऐकून घेतो. इव्हन अशा काही गोष्टी का दिवाळीच्या टायमाला जर बघितलं तिकडे सण असतो, पण आमच्याकडे येऊन लोक रडत बसतात दिवाळीच्या दिवशी, भर दिवाळीच्या दिवशी. कारण दिवाळीला साड्या घ्या, हे घ्या, ते घ्या, लोक खाते नाही घरी पोटाला, तेवढ्या प्रमाणात त्यांना तो घरचा त्रास असाही होतो. लोक दिवाळीच्या दिवशी उडून रडतात. ही परिस्थिती वाईट आहे फक्त कायद्यामुळं. काही प्रकरणं आपण मागच्या काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये पाहिले. आता काही टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत की बाबा नवरी द्यायची आणि ती घरातलं मग काहीतरी सामान उचलणार, काहीतरी दागिने वगैरे जे तिला चढवले ते घेऊन पसार होणार. असे खूप सारे प्रकार आहेत, खूप सारे प्रमाण वाढलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं. या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता आणि यासाठी काही उपाययोजनात्मक काम आपण केलं पाहिजे का, काय वाटतं तुम्हाला? ह्या टोळ्या मागच्या बऱ्याच वर्षापासून त्या एकदम सक्रिय झालेल्या आहे आता. आणि त्याच्यामध्ये काय आहे, लोकांना एक तर आपण म्हणतो जास्त जे बायाला ते आता बाया मोकळ्या झाल्या. आता 11,000 पत्नी पिढी त्यांच्या बाया तर मोकळ्याच आहे ना, त्या काही नाही, ते फक्त लपडे करायमध्ये. आता बाकी दुसरं लग्न करते नाही, दुसरं लग्न केलं तर त्या बाहेर अडकतील. पण ह्या टोळ्या कशा सक्रिय होऊ लागल्या, त्या फक्त येत्या यांच्याकडे काय आहे, त्या टोळ्या पण बघत्या कोणाकडे प्रॉपर्टी त्यालाच पोरगी दिल्या जाते. अशा येड्या गाबायला पोरी त्या दिल्या जात नाही. त्या पैसे घेऊन त्या टोळ्या त्याच्यात अडकावल्या जाते. याच्याकडे एवढी शेती त्या सगळ्या बघायच्या, मामा त्यांचे, भाषे त्यांचे, सगळे त्यांचेच लोक राहते. आणि त्याच्यात मी तर असं ऐकलं कटिंगची, फुलची अशी त्यांची भाषा राहते. कटिंगची म्हणजे ते 3 दिवसात जाणार, फुल म्हणजे हप्ताभरात राहणार. हे कोडवड त्यांचे. मी माझ्याकडे तसे कटिंगवाले बरेचसे लोक आलेले का मी कटिंगमध्ये अडकलो, मी फुलमध्ये अडकलो, मी याच्यात अडकलो. ही नवीनच माहिती आहे. मी सुद्धा परेशान झालो, कटिंग काय वानगडायचं, तिसऱ्या दिवस जायचं, पाहून घ्यायचं, 2-3 दिवस माणूस काय एवढा लग्न झाल्याच्या नंतर हप्त्याभरात बस हप्ताभरात गाय फुल कार्यक्रम. म्हणजे ते कटिंगची, फुलची असा प्रकार त्या ठिकाणी सुरू झाला. म्हणजे आपल्याकडे एक तर पोरगी भेटत नाही, पोरगे भेटत नाही, भेटलेलं सगळं गुंडाळून घेऊन जाते, नंतर तो माणूस करू शकत नाही. ते इज्जत बी जाते, पैसा बी जातो. याला कारणीभूत आहे शासन आणि आपले कायदे. जर अशा झालेल्या घटना जर तुम्ही कठोर कारवाई केली, किंवा मला तर अजून एक असं वाटतं, जे न्यायाधीश, आता न्यायाधीशावर बोलू नये आपण, न्यायव्यवस्थेवर न्याय देवता येते,
पण मला तर असं वाटतं ते न्यायदेवता राहिलेलीच नाही माझ्या मते. लोकाला काही वाटू, ते न्यायालय न होता अन्यायालय झालेलं आहे. या ठिकाणी लोक खरी काय परिस्थिती ते चाचपायला तयार नाही. माणूस जाऊन सांगतो ते तपास यंत्रणा काय बघत नाही. कोर्टाला डोमेस्टिक व्हायलन्समध्ये आज झालं आहे. डोमेस्टिक व्हायलन्स बाईने दाखल झाली, फक्त बाई दाखल करू शकते, माणूस नाही करू शकते. त्या ठिकाणी इक्वॅलिटीने राहिली. दाखल केल्यानंतर जज इंटरिम ऑर्डरमध्ये म्हणतो मला असं वाटतं, मला असं वाटतं, मला असं वाटतं. सगळे जे ॲझम्पशन प्रिझम्पशनमध्ये निकाल देऊन टाकता आणि जर 2-4 वर्षानंतर निकाल दिला, 4 वर्षाची पोटगी वसूल झाल्याशिवाय त्याला पुढचा अधिकार पण मागता येत नाही. आणि अपिलात जर जायला असेल तर 50% रक्कम भरा, तर तुम्ही अपिलात जाऊन तुमचं म्हणणं मांडू शकता. आणि तुमच्याकडे पैसे नसले तुम्ही अपिला नाही करू शकत, म्हणजे फक्त जेलमध्ये जाऊन सोडा. असे कितीतरी टक्के लोक बिना कामाचे काही त्रास दोष नसताना जाऊन लोक जेलमध्ये सोडू लागले. माझं असं याच्यावर म्हणणं राहील का शासनाने या ठिकाणी जे अशा गंभीर विषय आहे ह्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे न्यायाधीश असे एकदम डोळे झाकून निकाल देतील तर त्यांच्यावरती पण कारवाई झाल्या पाहिजे, तर हे रोखतील कुठेतरी. न्यायाधीशावर काही कारवाई होत नाही, त्यांनी न्याय देऊन टाकला, तो आपल्याला जातो, तो पुढचा जातो, संपलं. हे जर असंच चाललं डोळे झाकपणा, त्यांच्यावर वचक राहणार नाही ना. आणि जर नाही वचक जनतेने ठेवला किंवा आपण जर नाही वचक ठेवला तर न्याय देवता म्हणायची लायकीची राहिलेली नाही माझ्यामध्ये. ते ब्लॅक जस्टिस झालेलं आहे. आता ऐकतच नाही. जेडला कळू लागलं परिस्थिती काय. सगळे लोक मस्त जेड लोक आजकाल असे झाले, काही ठिकाणी 497 स्टॉक डाऊन जरी झाला, आपण म्हणू अडल्ट्रीचा, ठीक आहे तुमचा एव्हिडन्स, तर काय झाला तो ग्राउंड ऑफ डिवोर्स असं म्हणतात. आणि त्याच्या मस्त शिड्या घेत्या, पाहून घेत्या, शिडी स्वतःकडे ठेवून घेत्या आणि याच्यावर काही नाही, याची हे संपलं, याला सारवा आणि तुम्ही पुढचं बोला. शिड्या घेतल्या काय पाहायला का तुम्हाला दुसरं काही पाहायला भेटत नाही. आमच्या आयुष्याची अवेलना होऊ लागली आणि तुम्ही शिड्या पाहू लागले. कारवाई काहीच नाही होते ना, घेता कशाला. मग झालं तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तरच लोकांना कुठंतरी न्याय भेटेल. आणि याला वाचा पुढून कुठंतरी लोक हे बोलू पण नाही लागला, कसं काय बोलायचं, आपल्यावर कारवाई येईन का. आम्ही जे आहे ते बोलतो, जिथं उजडन तिथं उजड. आम्ही काम करताना असं करतो, आज दिवस उगलेला आहे ना, संध्याकाळपर्यंत जगायचं आहे, दुसऱ्या दिवशी दिसू नाही दिसू आपल्याला, तरच हे काम होतं, नाही तर खूप अन्याय होतं. बरेच आता माझ्या बायकोन सोडं कारवाई करणं, लोकांच्या बायका माझ्यावर केस टाकू लागल्या. आता दुसऱ्याच्या माझ्या नवऱ्याला मदत केली, कितीतरी केस माझ्यावर आता आहे. आणि पोलीस घेत नाही तर 156 किंवा 200 खाली जाऊन ते कोर्टातून प्रायव्हेट कंप्लेंट करू लागले. हा माझ्या नवऱ्याला भडकवतो, माझ्या नवऱ्याला मदत करतो, सुखी संसार असं करतो. अरे तिथं परेशानी जी आहे ते आम्ही ऐकून गेलो, आम्ही चूक काय करू लागलो, मग याला परत मला त्याचा त्रास होतो. म्हणजे घरचे झाले थोडे नाही, बाहेरचे परत त्रास झाला तर तुम्हाला त्रास आहेच ना, तो संपलेलाच नाही. आणि मी आज समजतो आहे, होणारच राहणार आहे. मग आहे तोपर्यंत करत राहणार आहे, ज्या दिवस संपन त्याही संपन. बरेच असे काय ते आईबापाचं ऐकत नाही, आईबाप त्यांच्या विरोधात आहे. ते आईबाप येऊन सांगते अरे आमची पोरगी ऐकत नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा. पोरी फक्त इंडिपेंडेंटली हे करू लागले आणि त्यांचे कुठं काही लपडे लोचे काही गोळा करून ठेवले असेल तर त्यांचे. इव्हन बऱ्याचशा केसमध्ये असं झालं आहे, मी पाहतो कोर्टात तारीख असल्यानंतर नवरा पाहतो अरे आला दुसराच, प्रत्येक वेळात दुसराच माणूस असतो. आणि जर तो एखादा जर टुकार माणूस दिसला तर हा तारखाला जात नाही. तर वेदांतनगरमध्ये बऱ्याचशा केसेस अशा आहे का, साहेब माझ्या बायकोबरोबर दुसरा माणूस आला आणि तो मला शिवीगाळ केली, धमकी दिली, हे म्हणतो तुम्ही कोर्टात गेले, तुम्ही कोर्टात जा. म्हणजे कोर्टात जाणं पण एवढा मोठा गुन्हा झालेला आहे. बाहेर किती टोले खा, पण कोर्टात ते आपण जाऊन आमचं कोर्टात मॅटरचं म्हणतो, कोर्टाला जाऊन सांगा. आणि कोर्टात अर्ज दिला का ते म्हणतो अदर साईडची ट्रेन चालू द्या. माणसाने करायचं काय, किती परिस्थिती गंभीर होत आहे. कोर्टामध्ये बाया हाणू लागल्या, जज लोक आहे समोर, ते मी डोळ्याने बघितलं आहे. कोर्टासमोर आम्ही बघतो, कोर्टासमोर बाया हाणतात तिथं. आणि जज पाहतो तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा मग आमच्याकडे. आणि पोलीस म्हणतो कोर्टात झाला, आम्ही काय करावं. मग माणसाने जायचं कोणाला. मग ते लोक येते आणि सांगते ना, आम्ही ऐकून तरी घेतो, बाबा जेवढं होईल तेवढं करतो. मग आता या सगळ्या गोष्टीवर पर्याय काय. या सगळ्या गोष्टीवर पर्याय जेंडर न्यूट्रल लॉ झाले, सारखेच. बाईन माणूस पाहायचंच नाही, तक्रार आली कारवाई करायची, तर तो सगळ्यात मोठा पर्याय. दोघाला सारखे कायदे झाले का पर्याय, त्याच्यावरती चांगला असं मला वाटतं.